राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण 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 हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण जय 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 राम 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 जय जय राम कृष्ण राम राम जय 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 राम कृष्ण जय 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 राम 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 जय जय राम कृष्ण राम राम जय 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 राम कृष्ण राम 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 जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने जय हो सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने जय हो सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा ओ विठ्ठल बरवा ओ माधवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा ओ विठ्ठल बरवा तो ओ हा माधवा बरवा विठ्ठला जय हो तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा गौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी होता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल जय हो तो हा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर हे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर जय श्रीराम तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर जय हनुमान तो विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बरवा तो हा
विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय हे चिदान दे गा देवा 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 तुझा विसरद भावा तुझा विसरद भावा तुझा विसरेन भावा तुझा विसरेन भावा तुझा विसरेन भावा तुझा विसरेन भावा
ना दरना आ रे ना दरना रे हा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा
सर्व जोडे हेच माझे हेच माझे सर्व जोडे हे राम विठ्ठल
तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन हे दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया माझ्या कृपदाने कधी जावी दारू कधी जावी दारा माझ्या कृपदाने कधी जावी दारू कधी जावी दारा कधी जावी दारा कधी जावी दारा पांडुरंगा करू प्रथम नमन बेस द्या नॉर्मल दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कणा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुम्हाचा दास त्याची आस पुरवावी मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने वेद स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे
गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथ विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल 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 विठ्ठल. आता कीर्तनामध्ये बसलात आणि बेडूक होणी पुढच्या जन्मामध्ये बेडकं व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करायचंय आता विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा श्री क्षेत्र कळस खुर्द या ठिकाणी चालू असलेला सुंदर असा अखंड नामयज्ञ संकीर्तन महोत्सव भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं हनुमंतरायांच्या कृपेनं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं आणि ज्यांच्या ब्रह्मलीन परमपूज्य सुभाषपुरी बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली कळसभूमी आणि खरं तर बाबांच्या कृपा आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमधून आपल्या सर्वांच्या परिश्रमामधून सालाबादप्रमाणे याही वर्षी त्रिदिनी नामयज्ञ सप्ताह या ठिकाणी होत आहे आणि या नामयज्ञ सप्त्याचा आजचा जागराचा दिवस आहे म्हणजेच उद्या काल आहे आणि खरं तर हे जागराचं कीर्तन समस्त ग्रामस्थ आपली सप्ताह कमिटी असेल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी माझ्याकडे आलं प्रथमतः आपली जी काही संपूर्ण सप्ताह कमिटी असेल बघा आधी छोटंसं आपलं गाव आहे अगदी मला वाटतं 30 घरं या ठिकाणी असतील पण खरंच इतकं सुंदर असं नियोजन अतिशय गोड असं आयोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे अगदी तुमच्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी मनापासून मी आदरभाव व्यक्त करते तुमच्या सर्वांच्या चरणी माझं वंदन आहे तसंच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी वारकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी जनताचिया वारकरी जनताचिया वारकरी जनताचिया वारकरी जनताचिया हा मस्तक हे पायावरी वारकरी जनताचा वारकरी जनताचा वारकरी जनताचा मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी ज्येष्ठ मंडळी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी चरणी विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करूयात विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदने श्रीमंत तुकोबाराया कोण तुकोबाराया त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्रांची ममता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता की ज्यांच्या अंगामध्ये दया क्षमा शांती वैराग्य हे गुण भरभरून आहेत असे देहूचे सुप्रसिद्ध असे साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा त्या भगवान परमात्म्याकडे मागणी मागणारा आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार खरं तर जागराचं कीर्तन हे मागणीपर प्रकरणामधलं असावं आणि म्हणून त्याच्या नियमानुसार या ठिकाणी मागणीपर प्रकरणामधला अभंग आपल्या सेवेकरता निवडला विठ्ठल 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 विठ्ठल
हेची दान दे गा देवा. अभंग अगदी सगळ्यांचा तोंडपाठ आहे आणि तोंडपाठ जरी नसला अभंग मात्र कानपाठ असेलच असं गृहीत धरून या ठिकाणी अभंगावरती सविस्तर आपण चिंतन करूयात. तुकोबऱ्या सांगतात का हेची दान दे गा देवा. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतात. पण कुठलं मागणं मागतात? का तुझा विसरण व्हावा देवा, मला तुझा विसर होऊ देऊ नकोस. आणि जर देवा तू असं केलंस ना, रात्रंदिवस मी काय करेल? गुण गायीन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. रात्रंदिवस देवा तुझ्या नावाचं मी नामचिंतन करेल. याच्यासाठी देवा मला कुठल्याही प्रकारचं धन नको, कुठल्याही प्रकारचा मोक्ष नको, मुक्ती नको, संपत्ती नको. फक्त काय दे तर संत संग देई सदा. आणि संताच्या संगती करता भलेही मला या ठिकाणी जन्म घ्यावा लागला, भलेही मला गर्भवासाचं दुःख पचवायला लागलं, तरी मी तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल 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 विठ्ठल. आता या अभंगाद्वारे माझे तुकोबराय पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतात. आता ऐका याच्या उलट आपण सुद्धा रात्रंदिवस देवाकडे मागणं मागत असतो. मागण्यांची यादीच यादी देवाच्या समोर आपण ठेवत असतो. आता कुणी असू द्या, एखादा पुरुष असो, एखादी स्त्री असो, देवाच्या मंदिरामध्ये आपण गेलात, देवाच्या समोर हात जोडले, आपण देवाला काय म्हणतो? का हे देवा मला दुःख दे. बरोबर आहे का महिला मंडळ? कोणी झोपलं नाही ना? मग काय मागता? सुख मागतो. अगदी कुणी असू द्या. बघा आपल्याकडे वरती लहान मुलं असतं, त्या मुलाला आपण घेतो, मंदिरामध्ये जातो. बाळा बापाच्या पाया पड आणि बापाला काय सांग? का हे बापा मला सुखी ठेव. आता मला सांगा ते मूल किती लहान असतो? पापाची व्याख्या, पुण्याची व्याख्या काय, दुःखाची व्याख्या काय, सुखाची व्याख्या माहिती असते का? पण मागताना प्रत्येक जण भगवंताकडे फक्त सुखच मागतो. हे परमेश्वरा मला दुःख दे असं म्हणणारी व्यक्ती तुम्ही कधी ऐकलंय का? पण नाथ भागवतामध्ये गोड वर्णन आलेलं आहे. काही एका स्त्रीनं माझ्या भगवान कृष्णाकडे फक्त दुःख मागितलं होतं. मज लागे दुःख वावे ऐसा कोणी भविना जीवे, न वांछिताही दुःख पहावे येणे न स्वभावे स्वतंत्रता. ती होती माझी कुंती आत्या. देव म्हटला पांडवांना माझ्याकडे काहीतरी मागा. पाचही पांडवांनी मागितलं, द्रौपदीने सुद्धा मागितलं. आता वेळ आली कुंती आत्याची. आत्या अगं काहीतरी माग. पण काय मागितलं? देवा मला फक्त दुःख दे. पण दुःखाच्या पुढे अशी मागणी होती का आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे आम्ही जो मी तुझा पाहे पांडुरंगा. आता मला सांगा पहिलं काय मागितलं? लक्ष द्या. पहिलं दुःख मागितलं, पण दुःखाच्या पाठ्यामागे सुखाची मागणी होती. देवा मला दुःख दे, पण तू माझ्या समोर असाच उभा राहा. आता मला सांगा देव जर समोर उभा राहिला त्या ठिकाणी दुःख असेल का? म्हणजे मागणी कशाची होती? दुःखाची होती. पण दुःखामध्ये सुख मागितलं. कुणी असू द्या, प्रत्येकाला फक्त सुखाची अपेक्षा आहे. मंदिरामध्ये गेलात, हात जोडले, हे परमेश्वरा माझं चांगलं होऊ दे. आणि शेजारच्याचं नाही, खोटं बोलायचं नाही, उत्तर मोठ्यानं आलं पाहिजे. काय सांगतो? का हे देवा माझं चांगलं होऊ दे. आणि शेजारच्याचं तुम्हीच म्हणा, मी काय म्हणत नाही. म्हणजे आपली मागणी स्वतःसाठी असते. वाढावे संतान गृही भावे धन धान्य. समजा कीर्तनामध्ये बसल्या बसल्या एखाद्या मनुष्याला, एखाद्या स्त्रीला देव जर प्रसन्न झालाच, होणार तर. पण समजा जर झाला, आपण म्हणू का देवा तू काय कर, माझं सगळं कळसगाव सुखामध्ये राहू दे असं म्हणणार आहे का? आणि खुशाल नाही म्हणता. पण खरी गोष्ट आहे. तुकोबऱ्या सांगतात देवा मला बंगला दे, मला गाडी दे, नवे नवे देवा मला मुलगा दे, मला मुलगी दे. या काय मागायच्या गोष्टीत का? तरी पण देवाकडे आपण मागतो. आणि म्हणून या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, देव आपली मागणी पूर्ण करत नाही. मला सांगा आपण देवाकडे मागितलं आणि देवाने लगेच दिलं असं कधी झालंय का? याचं कारण असं आहे का जीवाला मागण्याचं ज्ञान नाही. पण ऐका एका ठिकाणी नाथबाबा गोड सांगतात का स्त्रियांची जातच अशी आहे,
कुठल्याही मंदिरामध्ये गेल्या का मागणं मागितल्याशिवाय बाहेर यायचं? तुमच्यामध्ये मी पण आहे बरं का. म्हणजे बरं वाटते तुम्हाला, मला माहिती आहे. कोणती स्त्री असू द्या, देवीच्या मंदिरामध्ये जाते, हे देवी काय कर, नागबाबाचं गोड प्रमाणे सत्वर पाव ग मला भावा नाही रोडगा बाहेर तुला, सत्वर पाव ग मला भावा नाही रोडगा बाहेर तुला, सत्वर पाव ग मला भावा नाही रोडगा बाहेर तुला, सत्वर पाव ग मला भावा नाही रोडगा बाहेर तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच कपवी त्याला, सासरा माझा गावी गेला तिकडेच कपवी त्याला, सासरा माझा गावी गेला तिकडेच कपवी त्याला, सासरा माझा गावी गेला तिकडेच कपवी त्याला. सत्वर पाव ग तुला, सत्वर पाव ग मला भावा नाही रोडगा बाहेर तुला, सत्वर पाव ग मला भावा नाही रोडगा बाहेर तुला, सत्वर पाव ग मला भावा नाही रोडगा बाहेर तुला, रोडगा बाहेर तुला. काय मागता? सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला. बरोबर ना महिला मंडळ? माझा सासरा आहे ना, आजच गावाला गेलाय, त्याला तिकडेच खपवून टाक. एवढ्यावरती मन समाधान होत नाही. पुढे सांगते, सासू माझी जाच करीते लवकर मरू दे तिला. बरोबर ना? तुम्ही हसता म्हणजे गडबड आहे काहीतरी. माझी सासूबाई एवढा त्रास देते, तिला काय कर, एकदाच लवकर मरू दे. पुढे सांगते, जाऊ माझी फड फड बोलते बोडकी कर गे तिला. माझे जाऊबाई ना, एकदा की सकाळी उठली मला एवढं काम सांगते, मला एवढं काम सांगते, तिला काय कर, एकदाच बोडकी कर. बोडकी कर म्हणजे टक्कल कर. तिच्या डोक्यावरचे सगळे केसच काढून टाक, म्हणजे ती मला काय बोलणार. पुढे सांगितले, ननंदेचं कार्ट किर किर करतय खरूज हो दे त्याला. आता ऐका, दिवाळी जवळ आली. आता ननंद या शब्दाचा अर्थ काय हो? जी आनंद देत नाही ती कोण? वा, हुशार आहात तुम्ही. पण लक्षामध्ये घ्या, नाते जपता आले पाहिजे, नवे नवे नाते आपण जपले पाहिजे. पण एका पूर्वीच्या काळामध्ये ननंद आणि भाऊजाईचं नातं किती गोड होतं. ननंद भावजया ग एका पायानं चालती ग, पायातल्या जोड्या जशा चिमण्या बोलती, जशा चिमण्या बोलती ग. ननंद भावजया ग कासार वाड्या गेल्या ग, आहे वाचनारी मोत्याचा चुडालेल्या ग, मोत्याचा चुडालेल्या, मोत्याचा चुडालेल्या ग. माझ्या ग कुंकवाची ग नंदबाईला लई गोडी ग, लाडकी नंदबाई मेनाच्या वड्या धाडी ग, मेनाच्या वड्या धाडी, मेनाच्या वड्या धाडी ग. पूर्वीच्या काळच्या नणंदा आपलं भाऊजेचं कुंकू सुरक्षित राहावं यासाठी काय पाठवायचं? मेनाच्या वड्या. पण आता गरज राहिली का? आता काय आली? टिकली. टिकली तर टिकली, नाही तर खरंच हुकली का? पण थोडंसं कुंकू आपण लावलं पाहिजे. ते म्हणतात ना, कुंकवावाल्या गेल्या म्हणजे कायमच्या गेल्या नाही बरं का. जुन्या म्हाताऱ्या आहेत अजून बसलेल्या, छान वाटतंय. कुंकवावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या, आणि बाथरूम मधल्या भिंती बघा सुवासिनी झाल्या. बरोबर आहे, भिंतीने टिकल्या लावल्या, पण आपण काय कुंकू लावत? असू द्या. सांगायचा मुद्दा हा आहे का त्या ननंदे माझ्या दिवाळ सण आलाय, ननंदबाई माझ्या घरी आली, तिच्या मुलाला काय होऊ दे, खरूज होऊ दे, म्हणजे ती ननंद तिच्या घरी निघून जाईल. आणि पुढे सांगितलंय, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे आणि एकटीच राहू दे मला. तुम्ही सांगाल कशाला जेवायला का? तुम्ही सांगाल महाराज आता तुम्हीच सांगायला लागले, सासू मरू दे, सासरा मरू दे, दीर मरू दे, जाऊ मरू दे, नणंद मरू दे. पण लक्षामध्ये घ्या, आपल्या प्रपंचामधले खरे सासू सासरे नाही. आपल्या शरीरामध्ये जे काही षड्विकार आहेत ना, काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकार, हे मरू दे. आणि म्हणून या ठिकाणी आपण आलेला आहात. आपल्याला मागण्याचं ज्ञान नाही किंवा देवाकडे काय मागावं हे कळत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल.
विठ्ठल. पण तुकोबऱ्या सांगतात आम्ही देवाकडे मागितलं, संतांनी देवाकडे मागितलं, पण नाही का स्वतःसाठी मागितलं नाही, जगासाठी मागितलं. कारण का आम्हाला माहिती आहे का देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. किती उपकार आहेत लक्षामध्ये घ्या. आपण या ठिकाणी अजून जिवंत आहात, हे देवाच्या काय आहेत? आपण मेलोच नाही अजून, देवाच्या काय आहेत? उपकार आहेत. नवे नव्या ज्या परमात्म्यानं ही सृष्टी निर्माण केली, ज्या परमात्म्यानं हे विश्व निर्माण केलं, आणि लक्षामध्ये घ्या या सगळ्या विश्वामध्ये 8 अरबपेक्षा जास्त लोक आहे. किती सांगितले महिला मंडळ? 8 अरबपेक्षा जास्त लोक आहे. पण मला सांगा एकासारखा दुसऱ्याचा चेहरा? बरं लांबचं जाऊ द्या, जगाचं आपण आपलं उदाहरण घेऊ. आता या धर्म मंडपामध्ये एवढे लोक बसले पुरुष मंडळ, पण मला सांगा एकासारखा दुसऱ्याचा चेहरा? हां, तुम्हाला बोर झाला का? मी घरी जाऊ का? नाही ना, मग जरा बोलत चला. एवढे लोक आपण या ठिकाणी बसले, पण नाही का एकासारखा दुसऱ्याचा चेहरा नाही, एकासारखे दुसऱ्याचे डोळे नाही, एकासारखं दुसऱ्याचं नाक नाही, एकासारखे दुसऱ्याचे दात. कोणाचे कसे, कोणाचे कसे, खायचे वेगळे, दाखवायचे वेगळे. अलग लक्षात. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुरुष मंडळ, आपल्या बायकोसारखी दुसरी बाई या जगामध्ये के कन्फ्युजन आहे का? पुन्हा एकदा विचारते, ऐका. आपल्या बायकोसारखी दुसरी बाई या जगामध्ये नाही. काय सांगितलं? नाही. असती मला नंबर द्यावे लागले असते 1011, पण तुम्ही आम्हाला हसू नका, हे नंबर तुमच्या कपाळावर लावावे लागले असते. पण किती उपकार देवाचे. इतकं सुंदर विश्व निर्माण केलं. ऐका, एकाच आईच्या गर्भामध्ये 2 जुळी बालक जन्म घेतात, पण ऐका त्या 2 जुळ्या बालकांची तब्येत सारखी नसते, दोघांचा रंग सारखा नसतो, दोघांचा आवाज सुद्धा सारखा नसतो, आणि दोघांचे कम्प्युटर सुद्धा सारखे नसतात. मग एका या परमात्म्यानं इतकं सुंदर विश्व निर्माण केलं. हे विश्व निर्माण करणारा माझा भगवान परमात्मा किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा हो, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है, तुम बिन मोरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. कब से पालन करना में तो हो, कब से पालन करना में तो तेरा ही आना होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. जब परमात्म्यानं इतकं सुंदर विश्व निर्माण केलं, तो माझा भगवान परमात्मा किती सुंदर असेल. पण ऐका, आमचे संत सांगतात आमचा देव नुसता सुंदर नाही तर तो कसा आहे. चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी. गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी. धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. कसा आहे आमचा देव? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणे, असा तो भगवान परमात्मा. त्या देवाचे उपकार आहेत. म्हणून तुकोबरे सांगतात का आम्ही या ठिकाणी आलो, पण संत देवाकडे मागत नाही. आणि जरी मागितलं तर ऐका, संत देवाचं मागत नाही, संत स्वतः देवच मागतात. तर लक्षामध्ये घ्या, कुणी कुणी मागितलं देवाकडे? संत नामदेवराय 96 कोटी अभंगाची रचना केली. अभंग लिहून पूर्ण झाले, देवाच्या समोर ठेवले आणि मोबदला मागितला. अकल्प आयुष्य वावे ताया कुळा, अकल्प आयुष्य वावे ताया
अकल्पायुष्य व्हावे तया कोळा. पण कोणासाठी? माझ्या सकळ हरीच्या दासा. जे वारकरी आहेत, जे हरीचे दास आहेत नवे नवे, अजून कोणासाठी मागितलं? नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुख निदान पांडुरंग, जे पांडुरंगाचे भक्त आहेत, जे हरीचे दास आहे, अशा लोकांसाठी काय मागितलं? अकल्पायुष्य व्हावे तया कोळा. म्हणजे ऐका, अभंगाची निर्मिती केली पण स्वतःसाठी मागितलं नाही. दुसरे संत म्हणजे संत ज्ञानोबाराया. या भयंकर अशा कलियुगामध्ये श्री गुरूंच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरी सारखा विश्वविख्यात असा ग्रंथ निर्माण केला, आपल्या गुरूंसमोर ठेवला आणि सांगितलं, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथे माझे उरले पायी कपण. ग्रंथ आपल्या गुरूंसमोर ठेवला आणि सांगितलं की दादा, माझा ग्रंथ लिहून पूर्ण झालाय, पण तुमच्या आशीर्वादाने हे सिद्ध झालेलं आहे. पण दादा ऐका, तुमच्याकडे मी पोटभर मागणार नाही, तुमच्याकडे मी घासभर मागणार नाही दादा, पण तुमच्याकडे प्रसादा एवढं मात्र निश्चित मागेल. काय मागितलं? तेच हे पसायदान. ऐका, स्वतः करता मागितली जाते तिला भीक म्हणतात, स्वतः करता मागितली जाते तिला भीक म्हणतात, कुटुंबाकरता मागितली जाते तिला भिक्षा म्हणतात, गावाकरता मागितलं जातं त्याला दान म्हणतात, पण या विश्वाकरता जे मागितलं जातं ना त्याला पसायदान म्हणतात. आणि तेच पसायदान माझ्या विश्वमाऊलींनी कोणासाठी लिहिलं? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे खळ आहेत, जे दुर्जन आहे, ज्यांनी त्रास दिला, अशा लोकांचं कसं होऊ दे, आशांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रकाशच होऊ दे, अशा मागणारे आमच्या संत आहेत. पण ऐका, या अभंगामध्ये थोडासा विरोधाभास आहे. म्हणजे तुकोबराय भगवान परमात्म्याकडे मागतात, हक्काने मागतात, हट्टाने मागतात, स्वतःसाठी मागतात, पण काय मागतात? अभंगाचे पहिले
याची दान दे गा देवा तुझा विसरण भावा. ऐका, बाकीच्या संतांनी मागितलं पण विश्वासाठी मागितलं, जगासाठी मागितलं पण तुकोबर आहे. स्वतःसाठी मागतात. काय मागतात? तुझा विसरण भावा. देवा तुझा मला विसर होऊ देऊ नकोस. आणि जर देवा तू माझ्या म्हणण्याप्रमाणे जर केलंस, रात्रंदिवस मी तुझ्याच नावाचं नामचिंतन करेन. कारण देवा तुझं नाव हे फार गोड आहे. किती गोड आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. पण ऐका, आताचं कलियुग आहे आणि आत्ताच्या कलियुगामध्ये आपलं झालंय असं, जे गोड आहे ते कडू लागतं. काय सांगितलं? जे गोड आहे ते कडू लागतं आणि जे कडू आहे ते कसं लागतं? गोड लागतं. अशी आपली अवस्था आहे. माऊली गोड सांगतात. विषाचा पडी पडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. ऐका, देवाचं नाव फार गोड आहे. पण मला सांगा, गोड आहे म्हणून कोण देवाचं सारखं नामचिंतन करतो? देवाचं नाव गोड आहे पण ते कसं लागतं? कडू लागतं. आणि जे कडू आहे ते कसं लागतं? आता पुरुष मंडळ तुम्ही मला सांगा, कडू काय आहे? बरं मी विचारू का? दारू कशी आहे? नाही तुम्ही हसू नका, बिंदास सांगा. दारू कशी आहे? काल सकाळी एक जण म्हटला बरी आहे, त्यांच्याकडची बरी, पण आपल्याकडची कळू द्या ना कशी. आपल्याकडची कशी आहे? कडूच आहे. बरोबर आहे. दारू कशी आहे? कडू आहे. पण ती कशी लागते? ऐका महिला मंडळ, एक बाई नवऱ्याला फार बोलायची बरं का. नवऱ्याला फार बोलायची आणि तिचा नवरा फार वैतागला. रागाच्या भरामध्ये त्यानं बायकोला बुजभर दारूच पाजली. रागाच्या भरामध्ये बायकोला बुजभर दारूच पाजली. ती तोंड वाकडा करायला लागली, थुतू करायला लागली. तो म्हटलं, का ग तुला आज कळलं का? एवढं मोठं दुःख रोज मी कसं पचवीत असेल? विठ्ठल 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 विठ्ठल. एकाचे दाढ दुखत होते आणि तो दवाखान्यामध्ये गेला. डॉक्टरांनी चेक केलं त्याला. डॉक्टर म्हटले, साहेब तुमची दाढ किडलेली आहे, तुम्हाला भुलीचं इंजेक्शन मारावं लागेल. आता इंजेक्शनला हे फार घाबरायचं. डॉक्टर म्हटलं, इंजेक्शन अजिबात नको. उठून पळायला लागला. डॉक्टर म्हटले, थांबा, थोडंसं शांत व्हा, नॉर्मल व्हा, माझ्याशी बोला, तुमची भीती कमी करतो. आता बोलता बोलता डॉक्टरला समजलं का ही गिऱ्हाईक जरा घेणार आहे. घेणारा समजतं ना. हा. डॉक्टर म्हटले, साहेब मग एक काम करता का, थोडीशी घेता का? आणा म्हटलं, लगेच घेतो. थोडीशी घेतली. डॉक्टर म्हटले, साहेब आता आली का हिंमत? हा डॉक्टर, थोडीशी आली. अजून थोडी घ्या. आता आली का हिंमत? हा, आता अजून थोडी जास्त आली. डॉक्टर म्हटले, मग एक काम करा, अजून थोडी घ्या. साहेब आता आली का हिंमत? साहेब म्हटले, थांबा डॉक्टर, कोणाच्या बापात ताकद आहे माझ्या दाताला हात लावायची? विठ्ठल 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 विठ्ठल. पण विनोद सोडा. सिद्धांत काय आहे? जे कडू आहे ते कसं लागतं? गोड लागतं. पण देवाचं नाव गोड आहे. ऐका, नुसतं गोडच नाही, त्याच्यात ताकद किती आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा.
नाम तुझे रे नाम तुझे नाम तुझे रे नारायण नारायण वा. नाम तुझे रे नारायणा. आणि फोडी पाषाणाला पाना, किती ताकद आहे. दगडाला सुद्धा पाजर फटा एवढी ताकद माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून तू कोबऱ्यात सांगतात, देवा एकच कर, तुझं नाव माझ्या मुखामध्ये राहू दे, तुझा विसर न व्हावा. जर देवा तू असं केलंस ना, मी तुझ्याच नावाचं नामचिंतन करेल. कारण देवा आम्ही या ठिकाणी आलो, देवा आमच्या पिढ्या अनेक गेल्या, पण त्यांनी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. आणि जर देवा तू म्हणतोस ना काहीतरी मागा, काहीतरी मागा, आणि जर देवा मी जर मागितलं ना, आमची पितर सांगतील का पुत्र करंटा निपजला, त्यांनी मागितलं नाही देवा, अरे आम्ही तरी कसं मागावं. पण तू कोबऱ्यात सांगतात माझ्या आईनं मागितलं, मात्र तसं जर मागितलं तर काहीच हरकत नाही. मग ऐका तुकोबांच्या आईनं काय मागितलं होतं तुम्हाला पुरावा सांगते. विठ्ठल 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 हो. तुकोबांचे वडील होते बोल्लोबा आणि आई होती कणकाई. बोल्लोबा म्हणजे पांडुरंगाचं कट्टर भक्त. प्रत्येक महिन्याला पंढरपूरला जायचे, त्या ठिकाणी वारी चुकू देत नव्हते, देवाचं दर्शन घ्यायचे आणि पुन्हा माघारी यायचे. एक दिवस बोल्लोबा सकाळी सकाळी उठले, स्नान वगैरे झालं आणि पंढरपूरला निघाले. तेवढ्यात कणकाई माता आल्या, थांबा, अहो चाललात तरी कुठे. अगं वारीला चाललोय, आता मला सुद्धा यायचं आहे. पण ते म्हटले, थांब कणकाई, अगं तुला मात्र येता येणार नाही. का बरं म्हटली, देवाला सगळे सारखेच आहेत ना. म्हटली, यारे यारे लहान थोर, याते भलते नारी नर, मला का नेत नाही. पण बोल्लोबा म्हटले, थांब कणकाई, मला माहिती आहे तुमच्या स्त्रियांचा स्वभावच असा आहे का मंदिरामध्ये गेल्या काहीतरी मागितल्याशिवाय पुन्हा पाठीमागे येत नाही. म्हणून कणकाई आपल्या 8 पिढ्या होऊन गेल्या, कुणीच मागितलं नाही, आणि तू देवाकडे मागशील म्हणून तुला मी नेत नाही. विश्वास ठेवा म्हटली, अजिबात मागणार नाही. खरंच का? खरंच म्हटली, विश्वास ठेवा, अजिबात मागणार नाही. दोघी दरमजल करत करत पंढरपूरमध्ये पोहोचले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये स्नान केलं, कीर्तन ऐकलं, दर्शनाच्या बारीला लागले. बोल्लोबा म्हटले, थांब कणकाई, लक्षामध्ये आहे ना तुला काय सांगितलंय. म्हटली, पक्क लक्षामध्ये आहे, मला माहिती आहे का आपल्या पूर्वजांनी देवाकडे काहीच मागितलं नाही आणि आपण सुद्धा देवाकडे काहीच मागायचं. विश्वास ठेव म्हटली, अजिबात टेन्शन घेऊ नका. आता बोल्लोबा पुढे गेले, देवाचं दर्शन घेतलं आणि पाठीमागे कणकाई होत्या. कणकाई माता पुढे गेल्या, देवाचं दर्शन घेतलं आणि पाठ मोऱ्या झाल्या. तेवढ्यामध्ये आवाज आला, कणकाई माते, अगं चेहरा उदास का दिसतोस, तू दुःखी का दिसतेस. पटकन तोंड मागे फिरवलं, सांगितलं, पांडुरंगा अरे काय करू, लग्नाला एवढी वर्ष झाली पांडुरंगा, पण माझी कुस पवित्र नाही, माझ्या पोटी मुलबाळ नाही. देव म्हटले, जा कणकाई, तुला मुलगा होईल. आता नवऱ्याने काय सांगितलं होतं, काही मागायचं नाही. पण यांच्या संभाषणामध्ये 5 मिनिटाचा वेळ गेला. कणकाई बाहेर गेली. का गं कणकाई, इतका उशीर का लागला, काही मागितला का देवाकडे. म्हटली, मी मागितलं नाही, मला देवानेच दिलं. मग सगळा प्रकार सांगितला. आता बोल्लोबा म्हटले, जे करायचं नाही ते करून बसलीस, पण आता एक काम कर, पुन्हा देवाकडे जा आणि देवाला सांग मला असा मुलगा दे, असा मुलगा दे का त्या मुलानं रात्रंदिवस तुझ्याच नावाचं नामचिंतन केलं पाहिजे. पुन्हा देवाकडे गेली, सांगितलं देवाला. त्यावेळेला देवानं मागणी मान्य केली. कणकाई माता घरी आल्या. दिवसा मागून दिवस गेले, त्या गरोदर आल्या. 9 महिने त्या ठिकाणी पूर्ण झाले आणि त्या कणकाई मातेच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. असा मुलगा जन्माला आला का ज्याचं नाव जरी घेतलं ना त्या यमाला कापरे फुटतात. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. असा मुलगा तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापे यम. ज्या यमाला आपण घाबरता, ज्या काळाला आपण घाबरतो असा काळ. माझ्या तुकोबांचं नाव ऐकलं ना,
थरथर कापायचा. असा मुलगा जन्माला आला, ऐसा पुत्र देगा गुंडा. आणि त्याचा तिन्ही लोकी झेंडा. तुकोबऱ्या सांगतात, माझ्या आईनं मागितलं किमान असं तरी मागणं मागावं, पण आपण या ठिकाणी आलात, आपण देवाकडे मागतो, स्वतः करता मागतो. याचं कारण आहे का, देव तुमची आमची मागणी मान्य करत नाही, पण देव संतांच्या मागे धावतो. देव चिरज चरणाची माती आणि धावत चालती मागे मागे. संत म्हणतात, देवा तुझं काहीच नको, पण देव म्हणतात काहीतरी मागा, काहीतरी माझ्याकडून घ्या. पण ऐका, संत मागत नाही. संत जरी मागितलं तरी देव मागतात, पण जीव मात्र देवाचंच मागतो. आणि म्हणून तुमची आमची मागणी मान्य होत नाही. पण तुकोबऱ्या सांगतात, देवा अरे आम्ही या ठिकाणी आलो, मनसे काही मागावा, मनसे काही मागा, मनसे काही मागावा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. पांडुरंगा. काय मागायचं, मनसे काही मागा आणि हेची देगा पांडुरंगा. हेची म्हणजे काय रे, हेची दान देगा देवा आणि तुझा विसरण व्हावा. जर देवा माझ्या मागणीप्रमाणे जर तू केलंस ना, रात्रंदिवस मी काय करेल, तुझे गुण गाईल, अभंगाचे दुसरे गुण चरण. गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुणगायीन आवडी, गुणगायीन आवडी, गुणगायीन आवडी, गुणगायीन आवडी. कडक कडक कडक. गायी नावडी आणि हेची माझी सर्व जोडी देवा. तू माझ्या म्हणण्याप्रमाणे जर केलंस देवा, रात्रंदिवस तुझ्या नावाचं मी नामचिंतन करेल. कारण येणे मुखे तुझे वर्णे गुणनाम या मुखानं देवा फक्त मी तुझंच नामचिंतन करेल. पण ऐका, आत्ताचं कलियुग आहे आणि आत्ताच्या कलियुगामध्ये देव न मानणारे, देवाला नाही म्हणणारे आत्ताच्या काळामध्ये अनेक लोक आहेत. पण एक वाक्य लक्षामध्ये घ्या,
तुम्ही देवाला माना किंवा न माना, तुम्ही देवाला माना किंवा न माना, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना, त्या दिवशी तुमच्या घरापुढे पाहुणे जमा झाल्याशिवाय राहणार. आलं का लक्षात? मग माना, त्याला काय गरज आहे. ममेवशो जीवलोके जीवभूता सनातन. तुम्ही सगळी माझीच लेकरे आहात. तुमचे देह जरी वेगवेगळे असले ना, सर्व घटी सर्व घटी राम देह देही एक, सर्व घटी राम देह देही एक. ये हो हा म्हणा हरी मुखे म्हणा, हर मुखे मला म्हणा म्हणा वा. सर्व घटी राम देहा देही एक. आपले देह जरी वेगवेगळे असले ना, पण आपल्या सगळ्यांच्या देहामध्ये तो एकच भगवान परमात्मा आहे. का ज्याप्रमाणे सूर्य एक आहे पण सूर्याच्या रश्मी अनंत आहेत, त्याप्रमाणे भगवान परमात्मा एकच आहे, पण त्या देवाचे प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव्य आहे. आणि म्हणून लक्षामध्ये घ्या, पण तरीसुद्धा देवाला न मानणारे अनेक लोक आहेत. एक जण म्हटला का होता तुम्ही सारखं सांगता देवाचं नामचिंतन करा, देवाचं नामचिंतन करा, मला सांगा या विश्वात देव आहे का? काय म्हटला? मला सांगा या विश्वात देव आहे का? म्हटलं आहे. म्हटलं आहे ना तुमचा देव, मग दाखवा. आता कुठून दाखवायचा? मला कळ हे जरा नास्तिक दिसतंय. त्याला म्हटलं दादा मला सांगा नरेंद्र मोदी आहे का? तो म्हटला आहे. म्हटलं कुठे आहे? म्हटलं दिल्लीला. म्हटलं दाखवा बरं मग. ते दिसत नाही का? म्हटलं हो दिसतात ना. म्हटलं कुठं? म्हटलं टी व्हीवर. म्हटलं काय हो दादा, ते कसं काय समोर दिसत नाही? काय ताई बोलता, तुम्ही काय बोलता? एवढा मोठा माणूस आहे, एवढा मोठा देशाचा मालक आहे, देश सांभाळणारा, आपल्याला समोर कसं काय दिसेल? त्याला म्हटलं दादा, जर देश सांभाळणारा देशाचा मालक जर समोर दिसू शकत नाही ना, तरी जग सांभाळणारा जगाचा मालक तुला समोर कसा काय दिसेल? म्हणजे लक्षामध्ये घ्या, देव आहे, देव आहे, हृदय देव आहे, 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 देव आहे. देव आहे, 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 हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. हा देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. हृदय मंदिर शोधून पाहे. देव नंदला नाना परे, देव नंदला नाना परे, देव नंदला नाना परे, देव नंदला नाना परे, नाना परी. वा. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे, पण आपलं झालंय कसं? चष्मा असतो आपल्या डोक्यावरती आणि आपण शोधतो सगळ्या घरामध्ये भेटेल का? काखेत कळसन गावाला. त्याप्रमाणे आपली अवस्था आहे. भगवान परमात्मा अंतरंगामध्ये आहे, पण आपण शोधतो बाहेर. पण तुकोबा सांगतात त्या देवाचं आम्ही एवढं नामचिंतन केलं, बोलावा विठ्ठल
पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जेवे भावे. रात्रंदिवस आमच्या मुखात आम्ही बोललो, पण देवाशिवाय दुसरं काहीच बोललो नाही. देवा विना काही आता बोलणेचे नाही. पण तुम्ही आम्ही बोलता, पण सत्य बोललं पाहिजे, प्रिय बोललं पाहिजे, साच बोललं पाहिजे. साच आणि मवाळ मितोले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे. मला सांगा, चांगलं बोलण्याकरता कुठं पैसे लागतात का? पण उगाच वाईट बोलतो आणि आपल्या वाईट बोलण्यामुळे एखाद्याचं मन आपण दुखावतो. पण ज्या दिवशी जगाशी आपण खोटा व्यवहार केला, जगाशी आपण खोटं बोललो का, त्या दिवशी हे जगसुद्धा आपल्याशी खोटाच व्यवहार करेल. ते एक मन आहे ना, जैसी करणी वैसी भरणी. आपण जे पेरणारे उद्या तेच उगवणारे. मला सांगा, गहू पेरल्यावरती बाजरी उगवते का? असा काही नियम? मग गहू पेरल्यावरती काय येतो? गावाला गहू येतो ना. त्याला म्हणतात कर्म. जगाशी खोटा व्यवहार केला की जग सुद्धा आपल्याशी कसा व्यवहार करणार आहे? खोटाच व्यवहार करणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक श्रीमंत असा गृहस्थ राहत होता आणि त्याच गावामध्ये एक फुकटचा खाणारा होता. म्हणजे आपल्या भाषेमध्ये फुकट्या होता. फुकट्या समजतं ना? म्हणजे समजा जर चहा प्यायला जर गेले तर त्या ठिकाणी बिल कधी द्यायचं नाही. कुठं हॉटेलला जेवण करण्याकरता जर गेले, दिले असतं रे बिल, पण माझं पॉकेट मनी घरी राहिलं, असे म्हणणारे बरेच लोक आहेत. त्याला म्हणायचं फुकट्या. मग त्या गावात तो फुकट्या होता आणि तो एक करायचा. एकदा की सकाळची आंघोळ झाली, गावामध्ये निघाला का लगेच 8 वाजता रामराव, अहो काय चाललंय तुमचं? रामराव म्हणायचे, चहा पितोय, या ना चहा प्यायला. का लगेच जाऊन बसायचा. 2 तास झाले का शामराव, अहो काय चाललंय तुमचं? शामराव म्हणायचे, नाश्ता करतोय, या नाश्ता करायला. का लगेच जाऊन बसायचा. म्हणजे त्याचं असं होतं, लोक जेवण करण्याकरता बसले घराच्या बाहेर त्या ठिकाणी जायचा. आणि आपली संस्कृती आहे, घरामध्ये आला का अतिथी देवो भव, त्याला चहा देणं, त्याला पाणी देणं, त्याला जेवण कर म्हणणं आपली संस्कृतीच आहे. मग माणसं म्हणायचे, या बसा जेवण करा, आणि लगेच जेवण करायचा. आता एक दिवस हाच फुकट्या त्या श्रीमंताच्या घरासमोर गेला आणि श्रीमंत नेमका जेवण करण्याकरता बसला होता. तेवढ्यामध्ये हा गेला. म्हटलं, साहेब अहो काय चाललंय तुमचं? साहेब म्हटले, काय नाही, जेवण करतोय, या ना जेवायला. आता तेवढंच पाहिजे होतं. लगेच आतमध्ये गेलं, जेवण करण्याकरता बसलं. आता घर श्रीमंताचं होतं आणि बेत बऱ्यापैकी होता. 4-5 प्रकारच्या भाज्या होत्या, वेगवेगळ्या चटण्या होत्या. मग यानं विचार केला, एवढं सुंदर जेवण या ठिकाणी मिळतंय, रोज गावभर येण्यापेक्षा रोज मात्र श्रीमंताच्या घरीच आपण जेवायचं म्हटलं. असं करता करता 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, सगळा आठवडा संपला. पण हा फुकट्या जेवायला रोज कुठं? श्रीमंताच्या घरी. आणि मालकीनबाई फार तापल्या. म्हटली, काय हो, आपल्या गावातला तो फुकटा येतो म्हटली, रोज इथं जेवण करतो, रोज इथं खातो म्हटली, उद्या जर आला म्हटली हुसकूनच लावते. श्रीमंत म्हटला, थांब बाई, अगं गडबड करू नको, गावामध्ये माझी जरा बऱ्यापैकी इमेज आहे, आणि जर तू असं केलंस ना, हा गावातल्या लोकांना सांगेल, लोक नाराज होतील, माझी इमेज सगळी खराब होईल. म्हटला, एक काम करू, त्याला बोलण्यापेक्षा आपण काहीतरी युक्ती करू. म्हटली, काय युक्ती करायची? तो म्हटला, ये बस तुला सांगतो. एक काम कर म्हटला, आज आम्हाला जेवण करण्याकरता भज्याची आमटी बनव. माहिती ना महिला मंडळ, भज्याची आमटी, भजे तोंडाला पाणी येऊ द्यायचं नाही. भज्याची आमटी बनव, पण त्या आमटीमध्ये तू मीठ टाकायचं नाहीस. म्हणजे तू आमटी कशी बनवायची? आळणी बनवायची. मग त्याने काय होईल? म्हटलं, काय नाही, आम्ही दोघं त्या ठिकाणी जेवण करण्याकरता बसू. आम्ही जेवण करण्याकरता बसलो का आमटी कशी असेल? आळणी असेल. आणि आमटी त्या ठिकाणी आळणी असेल, मी लगेच तुला बोलेल, का गं तुला काही समजत नाही का? तुला काही कळत नाही का? तुझे डोळे फुटले का? मी तुला असं बोलेल. मग लगेच तू काय करायचं का, मला प्रत्युत्तर करायचं. वाटलंच तर तू एक काम कर म्हटला श्रीमंत. म्हटला, वाटलंच तर तू मला शिव्यासुद्धा दे. महिला मंडळ तिनं विचार केला, लग्नाला 10-15 वर्ष झाले बाई, पण अजून कधी शिव्या द्यायचा चान्स आला नाही, आणि आत्ता मिळतोय तर नाही कशाला म्हणायचं? बरोबर आहे ना? तिनं विचार केला, आता जर चान्स भेटत असेल तर नाही कशाला म्हणायचं. म्हटले, काय हरकत नाही. सगळा प्लॅन त्या ठिकाणी ठरला. हिनं सुंदर प्रकारचं भोजन बनवलं. संध्याकाळची वेळ झाली,
दोघं जण जेवण करण्याकरता बसले आणि तेवढ्यामध्ये हा फुकट्या आला. साहेब अहो काय करता? जेवण करतोय, या जेवण करायला. लगेच आतमध्ये आला, जेवण करण्याकरता बसला, ताटं वाढण्यामध्ये आली, श्लोक म्हणण्यामध्ये आला आणि साहेबांनी आमटीचा एक घास खाल्ला. पण आमटी कशी लागली? आळणी. आता लगेच सगळं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे साहेब ओरडले, म्हटले का ग तुला काय कळत नाही का? तुला आमटी बनवताच येत नाही का? आमटी तू आळणी बनवलीस, तुझे डोळे फुटले का? तुला हे शिकवलं का तुझ्या आईनं? आता सगळा प्लॅन ठरलेला. हिला मात्र राग आला, पदर कंबरेला खोचला. नवऱ्याला एवढ्या शिव्या दिल्या. म्हटली काय हो फुकटचं का खाता? म्हटली नीट गिळता येत नाही का? एवढं नवऱ्याला बोलली. मग तो म्हटला का ग माझा अपमान करतेस? एवढा राग आला. तो पण उठला, कोपऱ्यामधली काठी आपल्या हातामध्ये घेतली. बायकोला म्हटला आता चल पाठीमागच्या बेडरूममध्ये. कारण सगळं ठरलेलं होतं ना. आता बायको त्या ठिकाणी पाठीमागच्या बेडरूममध्ये गेली. या श्रीमंताने काय केलं की आपल्या हातामधली काठी ते बेडवरती अशी मारायला सुरुवात केली. आणि मालकीनबाईला म्हटला तू आता रड, म्हटला मोठ्याने. आता हा बेडवरती काठी मारतोय आणि मालकीनबाई मोठ्याने रडतात. आणि हा सगळा आवाज या फुकट्यानं ऐकला. यानं विचार केला साहेबांनी मालकीनबाईला मारलो, मालकीनबाई रडतात, आता म्हटलं इथं थांबायचंच नाही. पुढच्या दारामधून निघाला आणि पाठीमागच्या भिंतीला जाऊन उभा राहिला. साहेबांना वाटलं आमचं एवढं कडक भांडण झालंय, नक्की फुकट्या गेला असेल. म्हटलं थांब जरा बघून आलो. साहेब पुढं आले. हॉलमध्ये असं डोकावून बघितलं तर फुकट्या दिसला नाही. म्हटलं अगं लवकर आहे, आपला प्लॅन सक्सेस झाला, लवकर आहे. दोघं जण जेवण करण्याकरता बसले, मोठ्याने हसू लागले. साहेब म्हटले का ग मी तुला कसं खोटं बोललो? ती म्हटली का हो मी तुम्हाला कशा खोट्या शिव्या दिल्या? तो म्हटला का ग मी कशी खोटी काठी उचलली? ती म्हटली का हो मी कशी खोटी बेडरूममध्ये पळाले? तो म्हटला का ग मी कसं खोटं तुला मारलं? ती म्हटली का हो मी कशी खोटी रडले? आणि तेवढ्यामध्ये फुकटं पुढून आलं. ते म्हटलं साहेब मी कसा खोटा गेलो होतो. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण असं बोलण्यापेक्षा सिद्धांत काय आहे तो कोबऱ्यात सांगतात. आम्ही जरी बोललो ना, काय बोलायचो? देवा विना काहे आता बोलण्याचे नाही, किंवा बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. आम्ही आलो, देवाचं नाम चिंतन केलं, पण देव म्हटले नाही तुकोबा तुम्ही मागितलंय, पण मला या ठिकाणी माहिती आहे तुम्ही स्वतः करता मागितलं नाही, काहीतरी मागा ना. तुकोबऱ्या म्हटले देवा तुला वाटेल का तुझ्याकडे मी मोक्ष मागेल? मोक्ष मला अजिबात नको. मोक्ष मा घरी कामारी हे दासे, मोक्ष मला अजिबात नको. तू म्हणशील तुकोबा मग धन माग. देवा अरे धन सुद्धा नको, कारण सोने नाणे आम्हा मृत्यू के समान. देवा अरे काहीच नको, कारण देवा तू आत्तापर्यंत अनेकांना मोक्षाचं आमिष देऊन फसवलंस. तू आत्तापर्यंत अनेकाशी खोटा व्यवहार केला. जनाबाई गोड सांगतात देवा अरे आम्हाला माहिती आहे तुझा कारभार किती धुंद आहे. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, जय हो. धुंद झाला
धुंद झाला तुझा दरबार देवा. तू आतापर्यंत अनेकांना फसवलंस, तू मोक्षाचं आमिष दिलंस, तू मुक्तीचं आमिष दिलंस देवा. पण त्या फसणाऱ्यांपैकी हा तुकाराम नाही. अनेक न लगे माईक पदार्थ आणि तेथे माझे अर्थ नको देवा. देवा तुझं मला काहीच नको, न लगे मुक्ती धन संपदा, फक्त काय दे तर संत संग दे सदा. देव म्हटले तुकोबा तुम्हाला काय लागतं हे आता मला कळलं देवा. तुकोबा तुम्हाला संताची संगत जर पाहिजे असेल ना, या संताच्या संगतीकरता तुम्हाला मृत्यूलोकामध्ये यावं लागेल. पण ऐका, मृत्यूलोकामध्ये जन्म घेणं म्हणजे कठीण गोष्ट आहे. गर्भवासाचे दुःख गाडे आणि नाकी तोंडी कृमी किडे, आम्हाला माहिती आहे खूप मोठं दुःख आहे. पण तुकोबऱ्या म्हटले देवा दुःखाची भीती आम्हाला दाखवू नको. आतापर्यंत अनेकदा आलो आणि पुढे सुद्धा येऊ, उपजून या पुढती येऊ. कशासाठी देवा? तुझं नामचिंतन करण्यासाठी. पण देवा पुन्हा पुन्हा जन्म घेऊ या गर्भवासाला आम्ही घाबरत नाही. फक्त एक दे, जर आम्ही या ठिकाणी आलो तुझी भक्ती दे, तुझं प्रेम दे, संताची संगत दे. आणि देवा या संताच्या संगतीसाठी मी किती जन्म या ठिकाणी घ्यायला तयार आहे. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. देवा तुझीच भक्ती दे, तुझं प्रेम दे आणि संताची संग दे देवा. याच्यासाठी गर्भामध्ये मला माहिती आहे गर्भामध्ये खूप मोठं दुःख आहे. पण या दुःखाच्या गर्भवासाचं रूपांतर मी सुखामध्ये करील. अभंगाचे शेवटचे क्षण भने म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी. गुण गाई नावडी हिची माझी सर्व जोडी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल
ठिकाणी यथामती आता अवकाश अभंगाचा धावता भावार्थ तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि खरं तर या ठिकाणी आला तुकोबाऱ्यास सांगतात का देवा तुझ्याकडे आम्ही फक्त एक मागतो, तुझं आम्ही नामचिंतन करणार आहोत देवा तुझ्याशिवाय. कारण माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला असं देवा, तुझ्याशिवाय आमच्या वाणीमध्ये दुसरं काहीच नाही. तुकोबरायांचा उद्धार झाला, आपणही या ठिकाणी आलात. आपला उद्धार जर करायचा असेल तर प्रत्येकानं मुखानं नामचिंतन आणि हातानं टाळी. तू ऐक नागबाई तू राम नाम घेई, मानव देह आल्या जन्माला संसार केला काही. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई.
याला म्हणायचे मला माहिती आहे. तुमच्या अथक प्रयत्नांमधून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. या ठिकाणी सांगवे गाव असेल, बाजूचा कळस गाव असेल, या ठिकाणी सर्व या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात. खरं तर आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि झालेली सेवा हनुमंतरायांच्या अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कोरे वे देवा कोडी उत्तरे राजमा पराध महाराज तुम्ही विठ्ठल. नाही उच्चारेला जे कारण फुला राजमा पराध महाराज तुम्ही विठ्ठल. तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा राजमा पराध महाराज तुम्ही विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम. तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.